भजनातून भजन म्हणताना ध्यान कसं करावं, भजन म्हणताना भावनिर्मिती कशी करावी, भजन म्हणताना, कारण आपण हे बघितलं की आपल्याकडे जे सगळे संत आहेत त्या संतांना भजन साधना करत ते मुक्त झाले. म्हणजे भजनातून मुक्ती मिळू शकते का? हो हो, मिळू शकते. पण आपण तर एवढे आत्ता गुरुपौर्णिमेच्या वेळेला जास्त करून मनात आलं आणि व्यक्त व्हायचं ठरवलं की एवढे वर्ष आपण भजन करतोय पण मुक्तीचं एकतरी पाऊल आपण पुढे गेलो आहे का? तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला तेवढं खरं म्हणजे काही नाही, आपण अजून त्या गाण्यातच रमतोय, त्या गाण्यात रमतोय आपण, त्या भावनेमध्ये आपण शिरू शकत नाही आहोत अजून, कारण आपण त्या भावनेची साधनाच केलेली नाही आहे. तर भावनेची साधना करायला पाहिजे. मी म्हटलं तसं वैयक्तिक भजन क्लासला सुरुवात केली तेव्हापासून माझी व्यक्तिगत पद्धत म्हणून ती होती की उद्याला हे भजन शिकवायचं तर आज ते भजन म्हणायचं, त्या भजनातला जो भाव असेल तो मनात रुजवायचा आणि दुसऱ्या दिवशी ते भजन शिकवायचं. म्हणजे माझं होमवर्क हे असायचं. त्याच्यातलं निरूपण हा माझा विचार नव्हता तेव्हा. निरूपण हा विचार आपल्या ह्या लॉकडाऊनच्या वेळेला प्रकट झाला की नाही, निरूपण आपण हे सांगायलाही हवं. आपल्याला जे आतमध्ये अनुभव आले, आतले अनुभव माझे म्हणायचे, तर ते आपण सांगणार कधी, आणि आपण सांगितले नाहीत तर लोकांना कळणार कधी, लोकांना कळले नाहीत तर ते करणार कधी. म्हणजे कोणीतरी सांगायला पाहिजे ना ही साधना कशी करावी. कारण वर्षानुवर्ष आपण भजन म्हणतोय पण आपल्याला म्हणण्यासारखी त्याच्यात गती येत नाही आहे. कारण एक आत्ताच नामजोशी मॅडमचं तर ऐकताना असं आपल्याला लक्षात आलं असेल, योगाचं एक फळ म्हणून असं सांगितलं आहे की तुम्हाला लय आली पाहिजे, तुमचा सूर लागला पाहिजे. तुम्ही जर उत्तम योग साधना करत असाल तर, म्हणजे उत्तम रीतीने तुम्ही ध्यान करत असाल, उत्तम कुठलीही साधना तुम्ही जेव्हा जेव्हा उत्तम रीतीने कराल तेव्हा तुमच्या गळ्यात सूर येईल, तुमच्या अंगात लय येईल, आपोआप येईल. ती तुम्हाला आणायला नाही लागणार. पण आपल्याला प्रत्यक्षात दिसतं आहे की आपल्या काही तेवढा सूर लागत नाही, तेवढं आपण सुरापासून ढळतो, आपण लईपासून ढळतो. याचा अर्थ आपली साधना उत्तम होत नाही असा आपण उलटा निष्कर्ष त्याचा काढायचा. मग ती करायची कशी? कारण मग विचार केला. मग पतंजलीने जे सांगितलं आहे तत् जप तदर्थ भावनम, म्हणजे जप करायचं. आपण भजन करतोय म्हणजे जपच करतोय ना, तर ते नामस्मरणच करतोय, तर ते अर्थभावनम, तो भाव असल्याशिवाय तुम्ही जप केलात तर त्या जपाला काहीच अर्थ नाही आहे. तर तो भाव मग उगाळायचा कसा? अक्षरशः भावना देणं म्हणजे आयुर्वेदामध्ये अक्षरशः उगाळणं, म्हणजे तेवढ्या वेळेला ते रटणं. तेवढ्या वेळेला तुम्ही ते उगाळून म्हणजे त्याच्यातला इसेन्स बाहेर काढणं. तर तुम्ही जेवढं ते छान उगाळाल तेवढा त्याच्यातला इसेन्स तुम्ही बाहेर काढाल, तेवढं ते जास्त फलदायी होईल आणि तेवढं ते जास्त पटकन आपल्याला उपयोगी पडेल. होमिओपॅथीचे डोसेस कसे तयार करतात, जास्त पॉवरचे डोसेस म्हणजे ह्याच्या आत्ता हे एवढं औषध आहे, त्याच्यातलं एक थेंब मोठ्या बिकर भांड्यामध्ये घेतला, त्याच्यातला एक थेंब त्याच्यात घातला, मग त्याच्यातला एक थेंब दुसऱ्या एका मोठ्या बिकरमध्ये घातला. आपण जशी गंगा आपल्या घरी आणतो, एक छोटंसं एवढंसं भांडं आणतो आणि आपल्या घरच्या हांड्यामध्ये टाकतो, एक थेंब टाकतो की ते सगळं जल पवित्र होऊन जातं. म्हणजे त्याच्या नुसत्या परिसर स्पर्शाने सुद्धा हे होतं. तर तसा आपण तो भावनेतला इसेन्स, छोटा छोटा इसेन्स काढत 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 जसं आपल्या अंतरंगात शिरू तसं आपल्याला ते आतलं बाहेर पडायला पाहिजे. दोष पण बाहेर पडायला पाहिजेत आतले, आणि त्याच्याबरोबर चांगलं प्रस्थापित पण व्हायला पाहिजे. कारण जागा रिकामी होईल ना, रिकामी जागा चांगल्या सत्वाने भरली गेली पाहिजे. ती रिकामी ठेवली तर परत दोष आतमध्ये यायला तयारच आहेत, कारण ते जडं असतात. दोष हे जडं असतात, ते आपल्याला जडं करायला तयारच आहेत. तर आपणच हे पण भरायचं, त्याच्यातलं जे सच्चित आनंद भाव आहे तो सगळा जेवढा आपल्याला भरता येईल तेवढा त्याच वेळेला भरायचं. हे दोन्ही एकत्र ही साधना करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला आपण आयदर काढून टाकायचं काम करतो, नाहीतर आपण सत्व भरण्याचं काम करतो. काढून टाकण्याचं फक्त काम करतो
तेव्हा आपण काय करतो, रिकामं करतो. पण रिकामं केल्यानंतर भरण्याच्या ह्याच्यात आपण विसरून जातो आपण. आणि मग ती जी रिकामी जागा असते ते कोणीतरी येऊन त्या जागेत राहतं. म्हणजे आपल्याला आपला मालकी हक्क मिळतच नाही. आपण कितीही घर स्वच्छ केलं तरी कोणीतरी दुसरा येऊन राहतो त्या जागेत. बरं, आपण नुसतं सत्व भरायचं म्हटलं तर आतमध्ये विकार भरलेले आहेत. म्हणजे मी त्या सत्वाचा थेंब जरी टाकला तरी आतमध्ये सगळं जे विष भरलेलं आहे ते विषच तयार होतं, त्याचं सत्व तयारच होत नाही. त्यामुळे आपण कितीही चांगलं भरत राहिलो तरी ते अपुरं पडतं. म्हणजे आपण, कारण आपल्या भजनी मंडळापुरतं तरी मी हे 100% सांगू शकेन की आपल्या सगळ्यांच्या मनात इतकं सत्व भरलेलं आहे. पण आपण बघितलं ना, आता नामजोशी ताईंनी सांगितलं जसं की सत्व मनात आहे, पण जर क्रियेत नसेल, शरीरात नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्या मनातल्या सत्वाचा उपयोग नाही होऊ शकत. तर ते शरीरात भरण्यासाठी शरीरात जागा करायला पाहिजे. तरच आपल्याला मोकळी रिकामी जागा करायला पाहिजे. आणि रिकामी जागा करून तिला चांगलं एक कोश तयार केला पाहिजे तिचा, की हे ते विष ह्याच्यात येणार नाही ह्याची सोय पण केली पाहिजे. म्हणून ती श्रद्धा आणि हे सगळं जे आहे तर तो कोश तयार करतं. एक ह्याच्यातून इकडून तिकडे एअरटाईट कंपार्टमेंट तयार करतं की विष अमृतात मिक्स होणार नाही ह्याची सोय करतं ते. तर ते आपण श्रद्धेने करतो. ते भजनातून आपण करू शकतो. तर सांगीतिक जेव्हा आपण करतो, सूर सुंदर लागतो तेव्हा ह्या गोष्टी आपसुकास होतात. लय खूप छान लागते तेव्हा ह्या गोष्टी आपसुकास होतात फिजिकल लेवलला. आणि जेव्हा भाव तेवढाच छान होतो तेवढा त्या मनाच्या लेवलला सुद्धा तेवढ्याच सुंदर प्रक्रिया होतात. तर आपण आता आज छान ध्यान घेऊयात. आपण त्याला अनादि निर्गुण प्रकटली भवानी हे म्हणतो, जोगवा मागतो आपण. तर मागणं आहे ना ते देवीकडे. तर देवीकडे मागताना आपलं काय काय रिकामं करायचं आहे आणि त्या जागी ते सत्व ठेवायचं आहे ते आपण बघू. मागायचं तर आहेच, पण नुसतं मागायचं नाही आहे, काहीतरी देऊन पण टाकायचं आहे. त्याच्या बदल्यात एक्सचेंज ऑफ एनर्जी करायची. तू मला सत्व दे आणि माझ्यातले जसे दुर्गुण आहेत ते तू घेऊन टाक तिकडे. आणि तिला निचरा करता येईल देवीला. त्याचा आपल्यात ताकद नाही आहे त्याची निचरा करायची, तर आपण ते देऊन टाकायचेत. आपलं त्याच्यातलं स्वत्व जे आपण ते बांधून ठेवले स्वतःला. मी चूक केली, मी अमुक करायला नको होतं ते केलं, मी बांधून ठेवलं स्वतःला. हे मी का केलं, गिल्ट फिलिंग, शेमफुल फिलिंग, हे जे आपले असतं ते आपण स्वतःला स्वत्व लावतो त्याला. तर तो स्व त्याच्यातला काढून टाकायचा, ते तिला देऊन टाकायचं. तेच ते सगळे षटविकार आपले स्वतःचे जे षटविकार आहेत आपण बांधून ठेवतो स्वतःला त्या षटविकारांमध्ये, की नाही असं कसं मी देऊन कसं टाकू. क्रोध, मी रागवले, मी माझ्या मुलावर रागवले, मी माझ्या नवऱ्यावर रागवले, मी माझ्या आईवर रागवले, तो राग मी भगवंताला कसा देऊ. तो माझ्यामुळे चूक मी केली आहे ती मी भगवंताला कशी देऊ. आहे का तुझ्यात ताकद निचरा करायची. नाही ना, ताकद कोणाच्यात आहे. तर तो भाव निचरा करायची ताकद कोणाच्यात आहे, त्या भगवंताच्यात आहे. मग भगवंतालाच दे. मी चूक केली आहे, तू पोटात घे, निचरा करतेच, पण निचरा करण्यासाठी पोटात घे. मला नवी संधी रागवण्यासाठी दे म्हणून नव्हे. तर ते निचरा कर, म्हणजे माझ्याच्याने हे चूक पुन्हा होणार नाही. आणि तिथे काहीतरी सत्व भर. ह्या भावनेने आपण काहीतरी बोललेलो नसतो, जेव्हा बोलायचं तेव्हा बोललेलो नसतो, आणि मग ते आत धडून बसतो. मग आता अरे मी तेव्हा बोलायला हवं होतं. कधी मी 10 वर्षाची असताना शाळेत मी त्यावेळेला ना सांगायला हवं होतं सरांना. कधीच आपण पकडूनच ठेवलेले आहेत ते विचार. तर ते सोडून द्यायला पाहिजेत ना. तर ते जे काही स्मृती असतील त्या सोडून द्यायचेत. तर हे जेव्हा अभंग आपण म्हणतो, मोह महिषासुरमर्दिनी ना, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागुनी. तर आपण हे मर्दन सुरू करायचं आहे. आपल्या मनात त्यावेळेला जे जे निगेटिव्ह विचार येतील मंथन करायचं आहे. ते निगेटिव्ह विचार काढून टाकायचे आहेत. आणि अर्थात हे सगळं देवीच्या देवळात करायचं आहे.
म्हणजे मनाने आपण त्या देवीच्या समोर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठलेही आता अजून बाहेरून काहीतरी निगेटिव्ह येण्याची शक्यता नाही आहे. आपलं आतलं आहे तेच बाहेर काढायचं आहे. तर आपण बघूयात, करून प्रयोग करून बघूयात. आपल्याला छान, म्हणजे मला माहिती आहे सगळ्यांना जमेलच. तर डोळे मिटून घ्यायचे. लागतंय का ऐसी जाणीव श्वासावर. शरीर अगदी शिथिल करून घ्यायचं आहे. संपूर्ण शरीर शिथिल आहे. चेक करायचं एकदा की आपले पाय शिथिल आहेत ना, मांड्या शिथिल आहेत ना. जाणीव न्यायची त्या त्या अवयवांमध्ये आणि शिथिल करायचेत. संपूर्ण शरीरात काय काय अडकून पडलं ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. म्हणून आधी ते मोकळं करायचं आहे, शिथिल करायचं आहे. ओटीपोट, पोट, नाभीचं संपूर्ण क्षेत्र, श्वासपटल, छातीचा पिंजरा, दोन्ही खांदे, दोन्ही हात, गळा, मान, संपूर्ण चेहरा, गाल, नाक, डोळे, ओठ, कपाळ, दोन्ही कान शिथिल आहे. श्वास आपला सहज येतोय जातोय. जीभ ही अतिशय हलकी शिथिल अशी आहे. आणि आपल्या एखाद्या आवडत्या आता देवतेचं, देवीचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. मग आपल्या ती घरची देवी असेल, कुलदेवता असेल, आपली आवडती देवता असेल, ती देवी आपल्या पुढे आहे. आपल्याला दिसलं तिचं रूप तर उत्तमच आहे, नाही दिसलं तर ती आहे हा विचार करायचा. ती आपल्या समोरच आहे, आपल्या समोर प्रकट स्वरूपात आहे. तर आपल्या संपूर्ण शरीरात ती व्यापून आहे. आणि आता ह्या देवीकडे आपण जोगवा मागायचा आहे. जोगवा मागायचा आहे सुख समृद्धीचा. जोगवा मागायचा आहे मार्गस्थ होण्याचा. आपण जे जीवनात ठरवून आलोय की मी हे करीन, अमुक करीन, तमुक करीन, तमुक करीन, ते सगळं कार्य पूर्ण करण्याचा संकल्प तिथे करायचा आहे. मार्गस्थ होण्याचा, आपल्याला आपला मार्ग दिसण्यासाठी, कळण्यासाठी आणि त्याच्याकडे योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी असा जोगवा मागायचा आहे तिच्याकडे. तर आपल्या शब्दात आपण गळ्यातून तो उच्चार करूयात, तिच्याकडे मागणं मागूयात. गळ्यातून उच्चार येऊ देत, स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या आवाजात, पण गळ्यातून उच्चार येऊ देत. व्होकल कॉर्ड्स आपल्या व्हायब्रेट झाल्या पाहिजेत. व्होकल कॉर्ड्स वापरायचेत. गळ्यातून उच्चार येऊ देत. उपांशू वाणी ज्याला म्हणतात, त्या उपांशू वाणीने उच्चार करायचा आहे. आपल्याला जे हवं आहे, जो जोगवा मागायचा आहे तिच्याकडे, तो मागायचा आहे. आधी संकल्प करायचा आहे, तो बोलायचा आहे तिच्याशी. गळ्यातून उच्चार येऊ देत. मला सगळ्यांची तोंडं हललेली दिसली पाहिजेत, गळा हललेला दिसला पाहिजे. गळ्यातल्या गळ्यात उच्चार नाही करायचा आहे, तो बाहेर पडला पाहिजे.
एक्सप्रेशन आहे. कंठाचं काम आहे, एक्सप्रेशन हे कंठाचं काम आहे, ते करायचं आहे. मागायचं आहे, स्वतःसाठी मागायचं आहे आणि इतर कोणाहीसाठी नाही, स्वतःसाठी मागायचं आहे. आपली स्वतःची समृद्धी व्हावी यासाठी, आपण मार्गस्थ व्हावं यासाठी मागायचं आहे. गळ्यातून उच्चार करा, तिला मागा. आणि आता श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हे जे मागणं आहे हे आपल्या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीला कळलं पाहिजे. मी सांगितलं तसं गळ्यातून उच्चार होऊ देत. मला काहीही ऐकू येत नाही आहे, कुजबुजल्यासारखं मला ऐकू आलं पाहिजे. तुम्ही उच्चार करायचा आहे, आवाज बाहेर आला पाहिजे, वाणीतून आवाज बाहेर आला पाहिजे. तुम्हाला एकट्यालाच ऐकू आला पाहिजे, पण मला कुजबुजल्यासारखा, शेजारच्याला कुजबुजल्यासारखा आवाज ऐकू आला पाहिजे. स्पष्टता स्वतःला. गळ्यातून आवाज आला नाही तर त्याचं प्रकटीकरण कसं होणार? आपण प्रकट केलं पाहिजे आधी स्वतः. गळ्यातून उच्चार येऊ देत आणि हे उच्चार करत असताना श्वासाकडे, जिभेकडे लक्ष जाऊ देत. आपली जिव्हा, आपली वाणी शुद्ध होते. जेव्हा जेव्हा उच्चार करतोय तेव्हा तेव्हा वाणी शुद्ध होते. स्वतःसाठी मागायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हा जोगवा मागतोय आपण तिच्याकडे. आणि ती ब्रह्मांडात आपल्या डोळ्यासमोर असलेली भवानी जी आहे, जी देवी आहे, ती आता आपल्या शरीरात प्रकट व्हायला लागणार आहे. आपल्या मूलाधारापासून म्हणजे गुदस्थानापासून ती आपल्या संपूर्ण शरीरात संचार करते असा विचार करायचा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. आधी निर्गुण स्वरूपात असलेली आता ती प्रकट स्वरूपात येते. मूलाधारापासून डोक्यापर्यंत, पायापर्यंत ती संपूर्ण प्रकट होतीये. अनादि निर्गुण. ती निर्गुण होती, ती आता प्रकटली भवानी. आपणच तिला प्रकट करायचं आहे. आपल्या शरीरात असलेली भवानी. भवानी म्हणजे एनर्जी, ऊर्जा, प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात आहे, ती प्रकट करायची. आणि इमॅजिन करायचं आहे की आपल्या शरीरात ती प्रकट होते. आणि ती काय करणार आहे प्रकट होऊन? मोह महिषासुर मर्दाया लागून. आपल्या पेशीत जे मोह, जे विकार सगळे अडकलेले आहेत, जे आपल्याला ही संपन्नता येऊ देत नाही आहे, ज्याने आपली दृष्टी अडकून पडली आहे, ते जे आपल्याला माहीत नाही आहेत, ते जन्मोजन्मीचं आपण घेऊन आलो आहे. पेशीत आपला विशेषतः जर कुठला दुखरा भाग असेल तर तिथे विशेष लक्ष द्या. नाही तर संपूर्ण शरीरात जिथे तुम्हाला घेऊन जाईल ती एनर्जी तिथे जा. गळ्यातून उच्चार थांबवू नका, प्रकट करायचा आहे. अनादि निर्गुण उच्चार आपण प्रकट करायचा आहे. आणि मूलाधाराच्या इथे हीट जाणवू देत. प्रचंड हीट तिथे जागी होऊ देत. आणि ती संपूर्ण शरीरात पसरणार आहे ती हीट. मोह महिषासुर मर्दाया लागून. त्याचं मर्दन होणार आहे. शरीरातलं जे मोह आहेत, सगळे षट्विकार आहेत, पेशीत अडकलेले आहेत, पायात अडकली आहेत, गुडघ्यात अडकली आहेत, मांड्यांमध्ये अडकली आहेत, नाभीच्या स्थानी अडकले आहेत. संपूर्ण शरीरातले हे विकार लक्षात ठेवा. प्रकट स्वरूप तिचं अप्रकट नाही करायचं आहे. गळ्यातून उच्चार होऊ द्यात. तुमच्या मनात ज्या ज्या स्मृती येत आहेत वाईट गोष्टींच्या, आपण केलेल्या चुकांच्या, किंवा मला हे करायला हवं होतं पण मी गप्प राहिले, किंवा मला हे करायला नको होतं, अशा स्वरूपाचं जे काही, की मी आजारी पडले, आम्ही अमुक केलं नसतं तर मी आजारी नसते पडले, जे विचार या विकारांच्या संबंधी येतील ते सगळे प्रकट करायचे. बोलायचेत, प्रकट करायचे.
मर्दन म्हणजे प्रकट करणं, मंथन म्हणजे आतमध्ये अडकून पडलेली जे विष आहेत, आतमध्ये अडकून पडलेली विष त्याला आधी बाहेर काढणं. आधी बाहेर काढल्याशिवाय शिव त्यांना त्याचं प्राशन करू शकणार नाही, पण आधी बाहेर तर काढा. अग्नी येईल त्याच्याबरोबर, अग्नीबरोबर दाह येईल, तो येऊ देत. कुठेतरी पेन्स येतील, फिजिकल सेन्सेशन्सकडे लक्ष द्या. गळ्यातून उच्चार येऊ देत. उच्चार करणं म्हणजे मंथन करणं. गळ्यातून मंथन करायचं आहे. मंथन कुठून करायचं आहे? ती एनर्जी मूलाधारात आहे आणि जिव्हेतून मंथन करायचं आहे. मुख आहे ते तिचं, त्या मुखाच्या इथून मंथन करायचं आहे. तिथून बाहेर पडेल ती आग. आणि मूलाधार ते हृदयापर्यंत सगळं ढवळून निघेल शरीर, ते ढवळून निघू देत. म्हणायचं अनादि निर्गुण प्रकटली भवानी. हे गद्यात म्हणा, हा अभंग गाऊ नका, गद्यात म्हणा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागुनी. भवानी माते, माझ्यातले जे विकार आहेत, माझ्या आवाक्याबाहेरचे विशेषतः जे आहेत, जे मला मार्गस्थ होऊ देत नाही आहेत, असे जे विकार आहेत, भवानी माते, त्याचं निर्दालन करण्यासाठी तू प्रकट हो. मोह महिषासुर मर्दाया लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी. ते त्रिविध ताप आठवा. आपल्या दैनंदिन जीवनातले जे त्रिविध ताप आहेत, आपल्याला न आवडणारी माणसं आहेत, शत्रू आहेत, आपल्याला त्रास देणारी लोकं असतील, सिच्युएशन्स असतील, जे काही आहे, गळ्यातून उच्चार सोडू नका. हे करताना गळ्यातला उच्चार थांबवायचा नाही. काय उच्चार करावा कळलं नाही तर अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणे, याचा पुन्हा पुन्हा उच्चार करा. जिव्हेला कार्य द्या. जिव्हा आणि कंठ हे आपले प्रथम कर्मेंद्रिय आहे. त्या प्रथम कर्मेंद्रियांना कार्य द्या, मंथनाचं कार्य द्या. गळ्यातून उच्चार येऊ देत. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणे. कुठली कुठली झाडणी होते, कुठले कुठले त्रिविध ताप जे आहेत आपल्या शरीरात अडकून पडलेले, ते बाहेर पडत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सेन्सेशन्स, फिजिकल सेन्सेशन्सकडे, शारीरिक संवेदनांकडे लक्ष द्यायचं. हे करत असताना पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या, नाभीकडे लक्ष द्या, हृदयाकडे, गळ्याकडे आणि डोक्याकडे. संपूर्ण शरीरात या भवानी मातेने थैमान घातलेलं आहे. मर्दन चालू आहे. मोह महिषासुर मर्दाया लागुनी. मर्दन चालू आहे संपूर्ण शरीरात आणि तिला तो संचार करू द्यायचा आहे. कंठातून आपल्याला बाकी काही सुचत नसेल काय बोलायचं, तर हे आपल्याला शब्द माहिती आहेत ते बोलायचे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणे. डोळ्यातून पाणी येईल, पाणी येऊ द्या डोळ्यातून. चष्मा काढून ठेवा वाटलं तर. त्रिविध तापाची, ते झाडणे करताना डोळ्यातून पाणी येईल, कुठेतरी पेनिंग होईल, ते होऊ द्या, बाहेर काढा. अडकून पडलेलं आहे ते बाहेर काढण्याची ही संधी सोडायची नाही आहे. ही उत्तम संधी आहे. डोळ्यातून पाणी येईल, ते पाणी येऊ द्यात. घळाघळा येईल, एखाद वेळेला हुंदकाही येईल, कुठेतरी पेनिंग होईल शरीरात, ते पेनिंग होऊ द्यात. दुखेल कुठेतरी, कुठेतरी झोंबेल, कुठेतरी काटे टोचल्यासारखं वाटेल शरीरात, टोचू देत ते बाहेर काढा. मंथन करणं म्हणजे हेच करायचं आहे. मोह महिषासुर मर्दाया लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी. हे करायचं आहे. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. मी तुझी भक्त आहे,
तर तूच हे मर्दन करू शकतेस, मी नाही करू शकत. मी तुझ्यावर सोपवलं आहे. हे भवानी माते, माझ्या आतच तू आहेस, तू प्रकट हो आणि हे मर्दन कर. हे सगळं बाहेर काढ. हे सगळं विष माझ्या शरीरात जे अडकून पडलेलं आहे, भावनांचं विष असेल, क्रिया केलेल्याचं विष असेल, कृती चुकीच्या केलेल्या असतील, विचार चुकीचे असतील, भावना चुकीच्या असतील, जे करायला नको त्या गोष्टी केलेल्या असतील, ते सगळं जे अडकून पडलेलं आहे माझ्या प्रत्येक नसानसात, हे अडकलं आहे, माझ्या DNA मध्ये अडकलं आहे, ते सगळं बाहेर काढ. हे भवानी माते, तूच हे करू शकतेस, तूच हे मर्दन करू शकतेस. मोह महिषासुर मर्दा या लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणे. बाहेर काढा ते आत अडकलेलं. विशेषतः आपली जी दुखणी आहेत ती बाहेर काढा, पण आत ती अडकलेली आहे, त्याचे समूळ त्याचा नाश करायचा आहे. ती दुखणी कुठे 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 जाऊन अडकलेली आहेत, लपली आहेत ती आतमध्ये. तर त्यांना ढुंडाळून बाहेर काढायचं आहे. आणि ते आपण नाही करू शकत, म्हणून भवानी मातेला सांगा, आपल्या शरीरातच आहे ते ऊर्जा रूपाने. मूलाधारात कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपल्या आतली भवानी माता आहे. तिला प्रकट करायचं आहे. कशाने? कंठातून बोलायचं आहे आणि तिला वर खेचायची आहे. त्या भवानी मातेला वर खेचायची आहे कंठातून. जणू काही आपली जीभ हे त्या सर्पिणीचं टोक आहे. दिवचायचं आहे तिला कंठातून आणि तिला जागं करायचं आहे. आणि तिला सांगायचं आहे, ह्या त्रिविध तापांची झाडणे कर. माझा काय अमुक रोग आहे तर समूळ ते जाऊ देत. मला माहिती नाही आहे त्याचं मूळ कुठे आहे, तुला माहिती आहे, पण त्याचं समूळ नाश तू करायचं आहेस. मोह महिषासुरमर्दा या लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणे. भक्ता लागी सु पावसी निर्वाणी. आणि तिने जेवढं आत्ता शक्य आहे तेवढं सगळं मंथन केलेलं आहे. मी सांगते पुन्हा एकदा, डोळ्यातून पाणी येत असेल येऊ द्यात, रडू येत असेल येऊ द्यात, अडकवू नका. गळ्यातून उच्चार करा म्हणजे डोळ्यातून पाणी येईल. दुःख बाहेर काढा, गळ्यातून उच्चार करून दुःख बाहेर काढा. आपण इतर कोणालाही न दुखवता हे बाहेर काढतोय, त्यामुळे बिनधास्त बाहेर काढा. कोणालाही न दुखवता आपल्या आतलं दुःख बाहेर काढतोय. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ द्यात, म्हणजे नको तेव्हा ते येणार नाही किंवा अडकून पडणार नाही. येऊ देत बाहेर ते. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. गळ्यातून तिला प्रकट करा, उच्चारातून तिला प्रकट करायचे. तो जो अग्नी आहे तो गळ्यापर्यंत खेचायचा आहे वरती, मूलाधारात आहे, ते स्विच ऑन करायचं आहे, म्हणजे बोलणं ते बाहेर काढायचं आहे. आपल्या संपूर्ण पाठकण्यातून तिला बाहेर काढायचे. संपूर्ण शरीरात ती प्रवाहित होतीये, होऊ द्या. आणि आता हे झाल्यावर जाणीव पुन्हा श्वासाकडे आणायची आहे आणि तिला सांगायचं आहे, माझ्या आईचा जोगवा मागेन. आई, तुझ्याकडे मी हा जोगवा मागते. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि आता ह्या अग्नीला शांत करायचं आहे. त्या प्रकटलेल्या भवानीला जे दुर्गुण दूर केलेले आहेत तिने, जेवढे आत्ता करता येण्यास जेवढे शक्य आहे तेवढे. आणि आता ते सगळं शांत करायचं आहे. द्वैत सारोनी माळ मी घालीन. शांत करायचं आहे. आधी माळ घालायचे गळ्यात, कंठ शांत करायचा आहे. आपण कंठातून अग्नी प्रकट केला होता, तो कंठ आता शांत करायचा आहे. द्वैत सारुनी माळ मी घालेलं. आणि त्या तुळशी माळेचा जो दाह निर्माण झाला आहे त्या तुळशी माळेने शांत होईल. हृदयातला दाह शांत होईल. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. माझी बुद्धी आणि तल्लख झालेली आहे. भवानी माते, तू जी काही प्रकट झालीस आणि जी काही शुद्धी माझ्या शरीरातली केली आहेस त्याने माझी बुद्धी तलख झाली आहे. तत क्षीयते प्रकाशावर्णम. जे आतमध्ये अप्रकट स्वरूपात
देवत्व आहे माझं, ते आता त्याच्यात वरची आवरणं कमी झाली आहेत, त्यामुळे आता ते प्रकाशित झालेलं आहे. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. मला आता कळलं आहे मी कुठल्या दिशेने जायला पाहिजे, किती स्पीडने जायला पाहिजे, कोणाबरोबर जायला पाहिजे, हे मला आता कळलं आहे. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन. ही जी माझी वारी आहे भगवंतापर्यंत पोचायची, कुंडलिनी शक्तीची वारी म्हणजे मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जाण्याची तिची जी वारी आहे, सुषुम्नेमधून, सुषुम्ना नाडीतून, ती वारी मी पूर्ण करेन. जेवढं ह्या जन्मी मी ठरवलं आहे पूर्ण करायची, तेवढी मी ह्या जन्मी पूर्ण करेन. शांत झालेलं आहे शरीर, मन, आणि ही भवानी प्रकाशरूपाने आता प्रकट झाली आहे. अग्निरूप तिचं शांत झालं आहे आणि आता ती प्रकाशरूपाने आपल्या संपूर्ण शरीरात प्रकट होते. आणि जिथे जिथे आपल्याला फिजिकल सेन्सेशन्स झालेली असतील, आपल्याला माहिती आहे कुठे कुठे झाली ती, हृदयात असतील, डोळ्यात असतील, हातात, पायात, पोटात, तिथे तिथे हा प्रकाश प्रकर्षाने आपणच मार्गस्थ करायचा आहे. आणि संपूर्ण शरीर, ह्या रिकाम्या जागा आपण ज्या केली आहेत, जे विकार सगळे आपले दूर झाले आहेत, त्या विकारांच्या जागा प्रकाशाने भरायचे, सत्वाने भरायचे. जे रजस आणि तमस निघून गेलं आहे त्याच्या जागी सत्व ठेवायचं आहे. प्रकर्षाने भवानी मातेचं जे अग्निरूप आहे ते शांत होऊन आता तिचं प्रकाशरूप, तिचं बुद्धीचं रूप, सरस्वतीचं रूप, तिचं लक्ष्मीचं रूप, तिचं धैर्याचं रूप माझ्या संपूर्ण शरीरात वास करत आहे. सगळ्या रिकाम्या जागा ह्या बोधाने भरून गेलेल्या आहेत. जिथे जिथे जे जे आवश्यक आहे तिथे तिथे ते गेलेलं आहे. ते सत्व तिथे जाणीव पुन्हा श्वासावर आणायचे, संपूर्ण शरीरावर आणायचे. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपण अगदी सुरुवातीला घेतला नाभीपर्यंत श्वास सोडला तेव्हाचा आणि आत्ताचा श्वास कंपेअर करायचा आहे. आणि निश्चितच आत्ताचा श्वास जास्त मोकळा आहे, जास्त छान आहे. ते जे सौंदर्य आहे श्वासाचं, आनंद आहे श्वास देतोय तो, मोकळेपण जो श्वास देतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि भवानी मातेचे मनोमनी आभार मानायचे आहेत की जे मला एवढे वर्षात शक्य झालं नाही ते तू किती थोडक्या वेळात कार्य केलंयस गं. आणि तिला अगदी शरण जायचं आहे पूर्ण. दोन मिनटं श्वासाकडे लक्ष द्यायचं, शरीराकडे लक्ष द्यायचं, जस्ट साक्षी भावाने. जस्ट ऑब्झर्व. देहधारणा, प्राणधारणा. जे काय घडतंय ते साक्षी भावाने बघत राहायचं.
आणि आता पुन्हा वर्तमानात येण्यासाठी दीर्घ श्वासाची 2-3 आवर्तनं. श्वास अगदी सहज येतोय जातोय, तरीही तो प्रकर्षाने येऊ द्या, जाऊ द्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. हाताच्या घर्षणाची ऊब आधी डोळ्यांना द्यायची, मग कानाला द्यायची, हृदयाला द्यायची, नाभीला द्यायची आणि मग संपूर्ण शरीरावरून हात अतिशय प्रेमाने फिरवायचा आहे. आणि शांतपणे डोळे उघडायचेत. हरिओम. हरिओम तत्सत.